नमस्कार. महाराष्ट्र कल्चर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत सातारा येथील 300 वर्षे जुने श्री कृष्णेश्वर मंदिराला भेट द्यायला. हे मंदिर साताराच्या पश्चिमेच्या टोकाला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. समोर दिसणारा दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे. सातारा म्हणजे स्वराज्याची राजधानी. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा शहराची स्थापना केली. या गोष्टीला साधारणपणे 300 वर्षे झाली आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात बरीचशी बांधकामे करण्यात आली. त्याच्यामध्ये काही तलाव, काही मंदिरे, काही वाडे आहेत. तर त्यापैकी हे मंदिर म्हणजे कृष्णेश्वर मंदिर. ही वाड्यासारखी दिसणारी वास्तू कोणताही वाडा किंवा महाल नसून हे आहे साताऱ्यातील बाजीराव पेशवे यांच्या काळातील एक पुरातन मंदिर. मंदिर जरी जुने असले तरी जुन्या ठिकाणीच मनाला शांती आणि प्रसन्नता मिळत असते. हे मंदिर प्रामुख्याने महादेवाला समर्पित आहे. परंतु या मंदिराला कृष्णेश्वर मंदिर असे नाव का पडले असेल तर असे सांगण्यात येते की बाजीराव पेशवे यांचे मामा कृष्णाजी चासकर यांनी या मंदिराची स्थापना केली आणि म्हणूनच कृष्णाजी यांच्या नावावरून या मंदिराला कृष्णेश्वर असे नाव पडले. आता आपण आलो आहोत मुख्य मंदिराच्या सभामंडपात. आपल्याला इथे नंदी दिसतो. हे मुख्य मंदिर 6 पूर्ण स्तंभांवर उभारलेले आहे. मंदिराचे बांधकाम रचना हेमाडपंथी आहे. मूळ मंदिर दगडी आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप अशी रचना आहे. या मंदिराचा आपण थोडा इतिहास जाणून घेऊया. हे मंदिर बाजीराव पेशव्यांचे मामा म्हणजेच कृष्णाजी चासकर यांनी महादारी तळ्याजवळ सातारा शहराच्या पश्चिम टोकात शके 1645 म्हणजेच 27 जानेवारी 1724 मध्ये बांधले आहे. तेव्हा या भागाला सदाशिवपुरा असे म्हणत होते. मंदिर बांधल्यानंतर 5 वर्षांनी व्यंकटराव घोरपडे या भागात वाडा बांधून राहू लागले. तेव्हापासून या परिसरास व्यंकटपुरा पेठ असे म्हणू लागले. आपण जो बांधकामाचा उल्लेख केला त्याचा शिलालेख आपल्याला येथे पाहायला मिळतो. या शिलालेखावरूनच बांधकामाचा कालावधी कळतो.
मंदिरासमोर एक लाकडी सभामंडप आहे. या सभामंडपाचे बांधकाम हे नंतरच्या काळात करण्यात आले आहे. या सभामंडपाचे बांधकामाचे शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. शके 1761 नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. या मंदिरात भक्तांसाठी ओऱ्या सुद्धा आहेत. मंदिराचे शिखर हे विटांचे आहे. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराबाहेर असणाऱ्या पाण्याचे टाक. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डाव्या हाताला ओढ्याच्या काठाला एक छोटंसं पण अतिशय सुंदर पण दुर्लक्षित असं पाण्याचे टाके आहे. संपूर्ण बांधकाम दगडी आहे. टाक्यांची रचना साधारणपणे पाण्यापर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या, एक दगडी कमान आणि आतमध्ये एक छोटेसे सुंदर दालन अशी आहे. थोडे उतरल्यानंतर डाव्या बाजूला एक दगडी कमान आहे. दगडी कमानामधून आत गेल्यानंतर एक छोटे दालन आहे. तिथे 4-5 जण सहज बसू शकतील. वरच्या बाजूने पाण्यापर्यंत जाण्यासाठी सुंदर दगडी पायऱ्या आहेत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.